अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशीबद्दलच्या अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जाणून घेणार आहोत. पण त्या तितक्याच महत्त्वाच्या देखील आहेत आणि नक्कीच प्रत्येक महिलेने आणि प्रत्येक पुरुषाने ह्या गोष्टींची जर काळजी घेतली तर निश्चितच आपलं जे जीवन आहे ते अजून सोपं आणि सुखमय होण्यासाठी मदत होणार आहे, विशेष करून महिलांनी. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या विशेषतः महिलांशी निगडीत असतात. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यापैकी तुमच्याकडून जर काही चुका होत असतील तर नक्कीच उद्यापासून टाळायला सुरुवात करा. नक्कीच तुमच्यावरती लक्ष्मी मातेची आणि विष्णू भगवानांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. तर बघा, अशी ही तुळस, असं कोणतंच घर नाही जिथे तुळस नसते. प्रत्येक घरामध्ये तुळस ही असतेच. आणि क्वचितच जर आपल्यापैकी कोणाच्या घरी तुळस नसेल तर तुळशीचं छोटंसं का होईना रोपटं आपल्या घरात नक्कीच लावा. कारण बघा, ही तुळस जी आहे ती येताना आपल्यासोबत लक्ष्मी मातेला सुद्धा घेऊन येत असते, हे विसरू नका. तर ह्या तुळशीसंबंधी काही नियम असतात. फार अवघड नियम नाहीत, पण ते नियम पाळणं तितकंच महत्त्वाचं असतं. कारण तुळशी मातेला आपण लक्ष्मी मातेचं रूप मानतो. तुळस जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरातलं वातावरण देखील आनंदी राहण्यास मदत होत असते. आणि तुळस आपल्या घरात असेल तर बरेच असे संकेत जे आहेत ते तुळस देत असते. म्हणून आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याची काळजी घेणं गरजेचं असतं. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला पाळायच्या आहेत ते आपण जाणून घेऊयात. त्याचप्रमाणे बघा, आपल्या घरातील तुळस ही आपल्या घरामध्ये सकारात्मकता आहे की नकारात्मकता आहे ह्या गोष्टीचा देखील संकेत आपल्याला देत असते. म्हणजे आपल्या घरातील तुळस जर फुललेली असेल तर ह्याचा अर्थ असा होतो की आपल्या घरामध्ये सकारात्मकता वावरत आहे. पण हीच तुळस जर वारंवार सुकत असेल किंवा फुलतच नसेल तर मग आपल्या घरामध्ये काहीतरी वास्तुदोष आहे किंवा मग नकारात्मकता आहे, हा त्यामागचा संकेत असतो. यामध्ये पण वातावरणामध्ये जर काही बदल घडत असेल किंवा मग ऊन जास्त असेल तर अशा वेळेला देखील तुळस जी आहे ती सुकू शकते. पण अशी काही शक्यता नाही आहे आणि तरी देखील आपल्या घरातील तुळस जर वारंवार सुकत असेल तर आपल्या घरामध्ये निश्चितच काहीतरी वास्तुदोष आहे किंवा मग काहीतरी नकारात्मकता आहे, हा त्यामागचा संकेत असतो. आणि त्यासाठी आपण निश्चितच उपाय हे केले पाहिजेत. तर असो, आपण जे हे नियम बघणार आहोत त्यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम, आणि तो आपल्या सगळ्यांकडूनच पाळला जातो, तो म्हणजे अंघोळ न करता आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे आणि पाणी देखील आपल्याला अंघोळ न करता घालायचं नाही आहे. आता इथे आपण अंघोळ करूनच तुळशीला पाणी घालतो, पण कधी-कधी असं होतं की दुसऱ्या झाडांना पाणी घालताना आपण तुळशीला देखील पाणी घालतो. तर असं आपल्याला करायचं नाही आहे. तुळशीला पाणी हे आपल्याला अंघोळ करूनच घालायचं आहे. त्याचप्रमाणे बघा, मासिक धर्मामध्ये देखील आपल्याला तुळशीला पाणी हे अर्पण करायचं नाही आहे. इथे तांब्याने पाणी जर तुळशीला अर्पण केलं तर पूजापाठ, आणि पाईपने वगैरे पाणी मारलं तर चालतं, तर असं नाही आहे. पाईपने जर तुम्ही इतर झाडांना पाणी घालत असाल, मारत असाल, तरी देखील तुळशीला आपल्याला पाणी हे घालायचं नाही आहे मासिक धर्मामध्ये. कारण तुळस हे अतिशय पवित्र असं रोपटं आहे. त्यामुळे मासिक धर्मामध्ये आपल्याला तुळशीला चुकूनही पाणी घालायचं नाही आहे, हे लक्षात घ्या. आता यामध्ये दुसरा जो नियम आहे तो म्हणजे बघा, सूर्यास्तानंतर आपल्याला कधीही तुळशीचं पान जे आहे ते तोडायचं नाही आहे. आणि तुळशीचं पान विनाकारणही आपल्याला तोडायचं नाही आहे. तुळस म्हटलं तर औषधी आहे. त्यामुळे बरीच लोकं असंच खाण्यासाठी किंवा मग चहामध्ये देखील तुळशीची पानं ही टाकत असतात. पण खायची आहेत म्हणून किंवा मग चहामध्ये टाकायची आहेत म्हणून कधीही तोडली असं करायचं नाही आहे. सकाळीच तुम्ही तोडून घ्या आणि दिवसभर तुम्ही ही जी पानं आहेत ती वापरा. पण कधीही हवं आहे म्हणून कधीही तुळशीला तोडायचं असं आपल्याला करायचं नाही आहे. एकदाच तुम्ही सकाळच्या वेळेला पानं जी आहेत ती तोडून घ्या आणि दिवसभर वापरा. त्याचप्रमाणे बघा, तुळशीची पानं तोडताना आपल्याला कैची किंवा सुरीचा वापर करायचा नाही आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की बागकाम करताना आपण सहज कैचीचा वापर करतो, पण कधीही तुळशीसाठी कैचीचा आपल्याला वापर करायचा नाही आहे. तुळस हे अतिशय नाजूक रोपटं आहे. त्यामुळे तुळस ही हाताच्या साहाय्यानेच आपल्याला तोडायची आहे. त्यामुळे कृपया त्याला कधीच कैची किंवा सुरी ही लावू नका. यानंतर बघा, तुळस ही नेहमी कुंडीतच असावी. त्यासोबत बघा, तुळशीच्या कुंडीमध्ये दुसरं कोणतंच रोपटं जे आहे ते लावू नये. आणि विशेष म्हणजे काटेरी रोपटं जे आहे ते मुळीच लावू नये. जर काटेरी झाडाजवळ तुळस उगवत असेल तर ती काढून तुम्ही दुसऱ्या जागी लावा, पण काटेरी रोपटं आणि तुळस कधीही शेजारी ठेवू नका. त्यानंतर बघा, हा जो नियम आहे तो बरेच म्हणजे सगळेच जण पाळत असतील, पण तुम्ही जर करत नसाल तर आवर्जून करा. संध्याकाळच्या वेळेला आपल्याला तुळशीला दिवा आणि अगरबत्ती हे अगदी आवर्जून लावायची आहे. यानंतर बघा, एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने पाळायची आहे ती म्हणजे तुळशीला पाणी घालताना, तुळशीला आपण रोजच पाणी घालत असतो, पण रविवारच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी आणि द्वादशीच्या दिवशी तुळशीला चुकूनही पाणी घालू नये. का?
तर बघा तुळशीचा एकादशीला आणि रविवारच्या दिवशी उपवास असतो. विष्णू भगवानांसाठी तुळस निर्जला उपवास ठेवत असते आणि जेव्हा आपण या दिवशी पाणी घालतो तेव्हा कुठेतरी तुळशी मातेचा जे व्रत आहे ते आपल्याकडून मोडलं जातं आणि मग आपल्याला ह्याचा दोष देखील लागतो. म्हणूनच ह्या दिवशी आपण म्हणजे रविवारी एकादशीच्या दिवशी आणि द्वादशीच्या दिवशी आपल्याला पाणी जे आहे ते तुळशी मातेला घालायचं नाही आहे. यानंतर बघा तुळशीची जी सुकलेली पानं असतात ती देखील काढून आपल्याला कुठे इकडे-तिकडे टाकायची नाही आहेत. तर ही जी सुकलेली पानं आहेत ती आपण काढून तुळशीच्याच मातीमध्ये जर टाकली तर त्याचा खत म्हणून उपयोग होईल. पण तुम्ही जर काढून तिकडे-तिकडे टाकली तर पायाखाली येऊन त्याचा अपमान आपल्याकडून होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे बघा तुळस जर सुकलेली असेल तर ती काढा आणि तिथे तुम्ही दुसरंच तुळशीचं रोपटं लावा आणि ही जी सुकलेली तुळस आहे ती इकडे-तिकडे कुठं टाकू नका. कचऱ्यामध्ये तर मुळीच टाकू नका. ह्याचं काय करायचं तर बघा ही तुळस जी सुकलेली आहे ती तुम्ही एकतर विसर्जन करा किंवा मग हे जे सुकलेलं रोपटं आहे त्याचं तुम्ही पावडर करा आणि ही जी पावडर आहे ती देवघरामध्ये ठेवून तुम्ही जेव्हा महत्त्वाच्या कामाला कुठे बाहेर जाणार असाल त्यावेळेला तुम्ही तुमच्या कपाळी लावू शकता किंवा मग ह्याचं एक म्हणजे चिमूटभर ही पावडर जी आहे ती तुम्ही पाण्यामध्ये टाकून ते पाणी देखील तुम्ही पिऊ शकता. हे आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप चांगलं आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा तुळशी मातेच्या सुकलेल्या रोपट्याचा आपण उपयोग केला तर तुळशी मात म्हणजे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पण ते चांगलं आहे आणि तुळशी मातेचा देखील आपल्याकडून अपमान हा होणार नाही. यानंतर बघा जेव्हा आपण तुळस लावतो किंवा ऑलरेडी तुमच्याकडे जर तुळस असेल, तुळशीचं रोपटं असेल आणि अजूनही तुम्ही जर ही गोष्ट केलेली नसेल, ही वस्तू जर तुम्ही तुळशीमध्ये टाकली नसेल, तर तुम्ही आजच ही करायला विसरू नका. ती कुठली? तर बघा जेव्हा आपण तुळस लावतो किंवा मग आधीच तुमच्याकडे तुळस असेल, तर ते तुम्ही आता करू शकता. आपल्याला करायचं काय आहे, तर बघा ₹1 नाणं आपल्याला घ्यायचं आहे आणि हे ₹1 नाणं म्हणजे बघा ह्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पूजेमध्ये देखील बघा आपण जर आपल्याकडे चांदीचं नाणं नसेल तर आपण त्यावेळेला ₹1 नाणं वापरत असतो. म्हणजेच काय तर ह्या ₹1 नाण्याला आपण अतिशय महत्त्व देत असतो. लक्ष्मी स्वरूप आपण मानत असतो. म्हणूनच हे ₹1 नाणं जे आहे ते आपल्याला ह्या तुळशी मातेच्या मातीमध्ये जे आहे ते खोचून ठेवायचं आहे. आणि ह्यामुळे होणार काय तर बघा आपण जेव्हा तुळशी मातेची पूजा करणार आहोत तेव्हा रोजच्या रोज आपल्याकडून तुळशी मातेबरोबर लक्ष्मी मातेची देखील पूजा जी आहे ती होणार आहे. म्हणूनच आपल्याला हे जे ₹1 नाणं आहे ते आपल्याला ह्या तुळशीच्या मातेमध्ये खोचून ठेवायचं आहे. आणि यामुळे तुळशी मातेबरोबर लक्ष्मी मातेची देखील आपल्यावरती कृपा होण्यासाठी मदत होणार आहे. यानंतर बघा तुळशीला रोजच्या रोज पूजा करत असताना प्रदक्षिणा ह्या घालायच्या आहेत. आता बघा काही जणांचं तुळशीचं वृंदावन असं असतं की त्याला प्रदक्षिणा ह्या घालू शकतो. पण कधी-कधी असं होतं की अगदी भिंतीला चिटकून तुळशीचं वृंदावन असतं किंवा मग शहरी ठिकाणी बाल्कनीमध्ये तुळशीचं वृंदावन असतं. अशा वेळेला आपण प्रदक्षिणा घालू शकत नाही. तर काय करायचं आहे, आपल्या स्वतःभोवतीच आपल्याला प्रदक्षिणा ज्या आहेत त्या 3 एक नाही, 2 नाही तर 3 प्रदक्षिणा आपल्याला आपल्या स्वतःभोवतीच घालायच्या आहेत. तर तुळशीची पूजा करताना आपल्याला प्रदक्षिणा ह्या अवश्य घालायच्या आहेत. या पुढचा जो नियम आहे तो अतिशय महत्त्वाचा असा नियम आहे. आपल्या आर्थिक प्रगतीसाठी किंवा मग आपल्या आर्थिक वृद्धीसाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे दर गुरुवारी. तर बघा दर गुरुवारी आपल्याला तुळशीला दूध मिश्रित पाणी जे आहे ते अर्पण करायचं आहे. जर दूध तुम्हाला कच्चं मिळालं तर अतिशय उत्तम. पण जर घरातलं तुम्ही तापवलेलं दूध घेतलं तरी देखील चालेल. दूध थोडंसं घ्यायचं, त्यामध्ये पाणी घालायचं आणि असं हे दूध मिश्रित पाणी जे आहे ते दर गुरुवारी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. असं दूध जर तुम्ही अर्पण केलं तर 100% तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होत असते. आता इथे कष्ट जे आहेत ते आपल्याला करणं गरजेचंच आहे. पण दैवी शक्तीची कृपा होण्यासाठी आपल्याला हे जे छोटे-छोटे उपाय आहेत ते देखील करायचे असतात. तर हे तुळशी संबंधीचे नियम तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.